बावळटबाई, मला नकार देण्याची तुझी हिंमत कशी होत आहे? प्रत्येक रात्री तुला सांगायला लागत आहे. तुला माहीत नाही का, पती परमेश्वर असतो आणि त्याचं प्रत्येक म्हणणं ऐकावं लागतं. आधीच तर मुलीला जन्माला घातला आहे, वरून तुझी ही नाटकी सुरू आहेत आणि तुला स्पर्श करून देत नाहीस. स्वतःला खूप सती सावित्री समजत आहेस का? दारूच्या नशेमध्ये पूर्ण असलेला अस्मिताचा नवरा अस्मितावर चढत म्हणाला आणि तिला तो खाली जोरात दाबत होता. तिच्या गळ्यावर हात ठेवत म्हणाला की तुझ्या मित्रांसोबत खूप ही करत असतेस की, आणि नवऱ्यापाशी यायचं म्हणल्यावर तू रडकुंडी तोंड करतेस. हे बघ बाई, यावेळेस मला मुलगा पाहिजे आणि काही नाटकं केलं ना तुझा जीवच घेईल. नशेमध्ये असणारा अस्मिताचा नवरा सारंग याला समजतच नव्हतं की तो अस्मिताचा गळा खूप जोरात दाबत आहे. त्या परिस्थितीतून स्वतःला सोडवण्याचा अस्मिता खूप प्रयत्न करू लागली. कोणताच ऑप्शन न मिळाल्यामुळे अस्मिताने जोरात त्याच्या 2 पायांच्या मध्ये लाथ मारली. जोरात लाथ मारल्यामुळे सारंग वेदनेने तडफडू लागला. संधी मिळाल्यावर अस्मिता बेडवरून उठली आणि जोरात सारंगकडे बघत म्हणाली की मला तुझ्यासारख्या जनावराकडून अजून एक मूल जन्माला घालायचं नाही. माझ्यासाठी माझी एक मुलगीच पुरेशी आहे. सारंग उठण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत अस्मिता तिच्या मुलीला घेऊन तेथून निघून गेलेली होती. रोज तिच्यासोबत भयानक घडत होतं, पण आज तिने हिंमत दाखवली होती. अस्मिता तिच्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन घर सोडत होती, पण याच्यामुळे तिला किती संकटाला सामना करावा लागेल याबाबत तिला माहीत नव्हतं. पण तिला एवढं माहीत होतं की सारंगपासून दूर जाऊन याच्यापेक्षा सुद्धा सुंदर आयुष्य जगायला मिळेल याची तिला पूर्ण कल्पना होती. गडबडीमध्ये बेडखाली लपवलेले पैसे अस्मिताने घेतले आणि आपल्या मुलीला शालीमध्ये गुंडाळून घेतले. जाताना अस्मिताच्या डोळ्यात अश्रू आले होते, पण तिने पाठीमागे वळून पाहिले नाही. तिला वाईट वाटत होतं की या घरात तिने 5 वर्ष घालवले, पण हे घर तिचं होऊ शकलं नाही. प्रत्येक दिवस तिने असा सारंगचा मार खाऊन हे 5 वर्ष घालवले होते. डिसेंबरचा महिना चालू होता. सगळीकडे खूप थंडी वाजत होती. अस्मिताचे अंग थरथर कापत होते, पण तिचे शरीर थंडीपेक्षा भीतीने थरथर जास्त कापत होते. ती जर माघारी गेली तर तिला तिचा जीव गमवावा लागेल हे तिला चांगलंच माहीत होतं. आज तिने तिच्या नवऱ्याच्या अशा जागी लाथ घातली होती की ज्यामुळे तिच्या नवऱ्याला खूप वेदना झाल्या होत्या. यामुळे तिचा नवरा तिला माफ करणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. विचार करत करत मिळेल त्या वाटेकडे अस्मिता निघाली होती, पण यानंतर तिथे जाणार होती, कोणाला मदत मागणार होती याबद्दल तिला काहीच माहिती नव्हते. छोटंसं बाळ तिच्या कुशीत थंडीने कुडकुडत होतं. आसपासच्या घरी जाऊन तिला तमाशा उभा करायचा नव्हता. अस्मिता ऑटो आणि बसला इकडे तिकडे शोधू लागले. चालत चालत अस्मिता मेन रोडपर्यंत आली होती, पण लांबपर्यंत तिथे कोणीच नव्हते. पण अचानक तिला कोणाची तरी आठवण आली. ते तिची नक्कीच मदत करत असतात याची तिला पूर्णपणे खात्री होती, पण त्यांना माझी आठवण असेल का असा पण प्रश्न तिला पडला. 5 वर्ष झाले त्याच्यासोबत मी काही संपर्क ठेवला नाही. तो मला ओळखत असेल का की मला विसरला असेल? काही पण होऊ दे, एकदा प्रयत्न करून बघावं अशी ती मनातल्या मनात ठरवते. पुढे चालत असताना तिला एक बंगला दिसला आणि त्या बंगल्यापाशी सेक्रेटरी गार्ड उभे होते. तो गार्ड खुर्चीवरून बसून झोपला होता. अचानक तिने जाऊन विचारलं की 5 मिनिट मला तुमचा मोबाईल देता का? अस्मितेच्या आवाजाने तो सेक्रेटरी दचकून जागा झाला आणि अस्मिताला आणि तिच्या छोट्या मुलीकडे पाहिलं. त्या सेक्रेटरीला तिच्यावर दया आली. ते म्हणाले, काय पाहिजे आहे? अस्मिता म्हणाली, मला तुमचा मोबाईल पाहिजे आहे. मला एक फोन करायचा आहे. सेक्रेटरीने तिची अवस्था पाहून लगेचच मोबाईल दिला. फोन करताना अस्मिता विचार करू लागली की विश्वजित माझा फोन उचलेल का? सेक्रेटरी तिला म्हणाला की
बाळाला माझ्यापाशी द्या आणि तुम्ही फोन करा. तिने सेक्रेटरीपाशी तिची मुलगी दिली आणि तिने विश्वजितला फोन केला. घाबरत घाबरत अस्मिताने विश्वजितला फोन केला. फोनची रिंग वाजत होती, पण कोणी फोन उचलत नव्हते. कदाचित त्याने नंबर तर बदलला नसेल ना, असा ती विचार करते. आता मी आणि माझी मुलगी कुठे जाणार, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होते. निराश होऊन अस्मिता फोन कट करू लागली, पण तोपर्यंत तिकडून एक आवाज आला. हॅलो. अस्मिता विचार करू लागली की याला काय बोलावे. तिकडून अजून एकदा हॅलो म्हणून आवाज आला. अस्मिता विचारातून बाहेर आली आणि हळूच त्याला म्हणाली, मी अस्मिता. घाबरून विश्वजित तिला म्हणाला की तू इतक्या रात्री फोन का केला आहे? तू ठीक आहेस ना? तुझी मुलगी कुठे आहे आणि तुझा नवरा सारंग कुठे आहे? विश्वजितने घाबरून प्रश्न विचारले. अस्मिताचा कंठ दाटला होता. ती तिचा कंठ दाबत विश्वजितला म्हणाली की मी बँकपाशी कृष्णा निवास या बंगल्यापाशी आहे. तू इथे येऊ शकतोस का? विश्वजित म्हणाला, हो, मी आताच येतो. विश्वजितने फोन ठेवून दिला. सेक्रेटरीने त्याची खुर्ची तिला दिली आणि म्हणाला की मॅडम, तुम्ही आरामशीरपणे बसा. मला असं वाटत आहे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या टेन्शनमध्ये आहात. सेक्रेटरीने तिच्या मांडीवर तिच्या मुलीला दिले आणि तिच्यासाठी त्याच्यापाशी थार्मॅक्समधून एक कप चहा आणला आणि तिला दिला. ते नको म्हणत होते, पण सेक्रेटरी म्हणाले की प्या मॅडम, खूप थंडी वाजत आहे. गरम चहा पिल्यामुळे अस्मिताला जरा बरे वाटले. काही वेळातच विश्वजित तिथे पोहोचला. आल्या आल्या विश्वजितने तिच्या मुलीबद्दल विचारले. तिने तिच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे इशारा केला. विश्वजितने लगेचच त्या मुलीला उचलून घेतले. सेक्रेटरी हळू आवाजात विश्वजितला म्हणाला की असं वाटत आहे की मॅडम सोबत काहीतरी वाईट घडलं आहे, कारण यांच्या गळ्यावर कशा तरी निशाण आहे. विश्वजितने पाहिलं की अस्मिता थंडीने कुडकुडत आहे, तर त्याने त्याचा कोट तिला दिला. अस्मिताने कोट घातला आणि शांतपणाने विश्वजितच्या पाठीमागे चालू लागली. विश्वजित पुढे मुलीला घेऊन चालत होता. विश्वजितने मुलीला पाठीमागच्या सीटवर आरामशीरपणे झोपवले आणि तिला ड्रायव्हिंग सीटवर बसायला सांगितले. अस्मिता पण शांतपणाने ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसले. दोघे गाडीत पण शांत होते आणि घरी गेल्यावर पण दोघे शांत होते. त्याने मुलीला शांतपणाने येऊन बेडवर झोपवल्याने अंगावर ब्लँकेट टाकले. विश्वजितने तिला पण झोपायला सांगितले आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले. अस्मिता विश्वजितला काहीतरी म्हणणार होते, पण त्याने तिला बोलून दिले नाही. त्या दोघीला शांत झोपून विश्वजित बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन झोपला. झोपताना अस्मिता विचार करू लागली की या घराचे मालक बाहेर थंडीत सोफ्यावर झोपले आहेत आणि मी इथे. हे बरोबर वाटत नाही, पण तिच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. बेडवर झोपल्यावर तिला समजले की तिला खूप थकवा आला आहे. जसे तिने डोळे झाकले, तिला लगेच झोप आली. सकाळी किचन घरातून येणाऱ्या भांड्याच्या आवाजामुळे अस्मिता झोपेतून उठली. तिने बाहेर येऊन पाहिलं तर विश्वजित चहा नाश्त्याची तयारी करत होता. अस्मिता बाहेर आली आणि म्हणाली, तू तुझ्या ऑफिसची जायची तयारी कर, मी नाश्ता बनवते. विश्वजित म्हणाला, मला याची सवय आहे, तू जाऊन अजून वेळ झोप. विश्वजितचं बोलणं ऐकून अस्मिता भरल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिले. नेहमी विश्वजित तिच्या डोळ्यात पाहिल्यावर हरत असायचा आणि आज पण हरला आणि जाऊन त्याची तयारी करू लागला. आणि इकडे अस्मिता नाश्त्याची तयारी करू लागली. अस्मिताच्या हातचा चहा आणि नाश्ता खाऊन त्याचं मन तृप्त झालं. त्यानंतर ऑफिसला जाताना विश्वजित अस्मिताला म्हणाला की मी ऑफिसला चाललो आहे, दुपारचं जेवण बनव आणि तू आणि परीला पण दे. काळजी करू नका, मी संध्याकाळी लवकर घरी येतो. जोपर्यंत तिला विश्वजित दिसत होता तोपर्यंत ती त्याच्याकडे बघत होती.
लग्नाच्या आधी पण विश्वजितला ती अशीच पाहत होती. विश्वजित तिच्या शेजारी राहणारा तिचा क्लासमेट होता. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण दोघांची पण जात वेगळी होती म्हणून त्यांच्या घरातील या लग्नासाठी तयार नव्हते. आईवडिलांसाठी दोघांनी पण आपापल्या प्रेमाचा त्याग केला. विश्वजित गेल्यावर अस्मिताने दरवाजा बंद केला आणि तिच्या मुलीपाशी खूप वेळ झोपी गेली. तिच्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने ती उठली. तिने पाहिलं तर 12 वाजले होते. झोपेतून उठल्यावर अस्मिताने गरम पाणी केले आणि तिच्या मुलीला आंघोळ घातले. तिच्यासाठी काहीतरी खायला बनवले आणि मग घर व्यवस्थित करून ती स्वतः पण आंघोळ करण्यासाठी गेली. तिच्या मुलीसाठी तिने तीच कपडे घातले. त्यानंतर तिने आंघोळ केल्यावर विश्वजितचा ट्रॅक सूट घातला. ऑफिसमध्ये गेल्यावर विश्वजितला अस्मिता आणि तिच्या मुलीचीच आठवण येत होती. त्याला अचानक आठवलं की त्या दोघींना पण कपडे घालण्यासाठी नाहीत. शिवाय परी नवीन जागी असल्यामुळे चिडचिड करत असेल हा विचार करून अर्धी सुट्टी घेऊन विश्वजित घरी जाण्याचा विचार करतो. मॉलमध्ये जाऊन विश्वजितने परीसाठी आणि अस्मितासाठी काही कपडे आणि स्वेटर पण घेतले आणि परीसाठी एक बाहुली पण खरेदी केली आणि तो घरी गेला. दुपारच्या वेळीच विश्वजित आला म्हणून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. विश्वजितने आणलेले सगळे कपडे अस्मिताला दाखवले. परी तर बाहुली मिळाल्यामुळे खूप खुश झाली. ट्रॅक सूट घातला म्हणून अस्मिताने त्याची माफी मागितली. विश्वजित हसत म्हणाला की एका अटीवर मी तुला माफ करणार. पटकन माझ्यासाठी जेवाय बनव, खूप भूक लागली आहे. अस्मिता हसत किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी भरलेले वांग्याची भाजी आणि भाकरी बनवू लागली. तोपर्यंत विश्वजित परीसोबत खेळू लागला. जेवण करताना अचानक विश्वजितने अस्मिताला प्रश्न विचारला की असे अजून किती दिवस आयुष्य जगणार आहेस? आणि नंतर परीला भरवत विश्वजित म्हणाला की तू एकटी नाहीस, मी आणि परी तुझ्यासोबत आहोत. मला माहित आहे तुझ्यावर खूप वाईट प्रसंग आला होता म्हणून तर तू सगळं सोडून निघून आलीस. तू त्याची बायको होतीस, गुलाम नाही. मी तुझ्या परिस्थितीचा फायदा उचलत नाही. तुला जिथे जायचे आहे तिथे मी तुला सुरक्षित पोहोचवतो. पण प्लीज आता तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊन नरकात राहू नकोस. विश्वजित, तुला माहित आहे ना माझ्या आयुष्यात कोणी स्पेशल नाही, नाहीतर मी कधीच त्या नरकातून बाहेर पडले असते. त्याच्या डोळ्यामध्ये तिला त्याच्यासाठी अजून प्रेम दिसत होतं, परंतु तो त्याची मर्यादा पाळून राहत होता. अस्मिता म्हणाली की माझा नवरा सारंग मला एवढ्या सहजासहजी सोडत नसतो. त्यानंतर रडत रडत अस्मिताने त्या रात्री काय घडलं सगळं काही विश्वजितला सांगितलं. तिच्या गळ्यावर उमटलेले निशाण पण तिने दाखवले. ते निशाण पाहून विश्वजितला खूप वाईट वाटलं. त्याने तिच्या गळ्यावरून हळूच हात फिरवला आणि म्हणाला, अस्मिता, तू एवढी हिंमत दाखवली आहेस तर पुढे पण असेच ही हिंमत ठेव. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला कोणताच त्रास होऊन देणार नाही. बोलत बोलत विश्वजितने तिला मिठीत घेतलं. तिने हा म्हणून डोकं हलवलं. दुसऱ्या दिवशी विश्वजितने ओळखीच्या वकिलांना सांगून सारंगबद्दल केस फाईल केली. जेलमध्ये जाऊन आपल्याला शिक्षा भेटेल या भीतीने सारंग घटस्फोट देण्यासाठी लगेचच तयार झाला. त्यानंतर विश्वजितने आणि अस्मिताने कोर्ट मॅरेज केले. आज अस्मिता विश्वजितच्या हातावर मनसोक्त झोपत होती. त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतल्याने अस्मिता झोपेतून उठली. ती म्हणाली की काय पाहिजे आहे? तो म्हणाला 1 मिनिट. असं म्हणून विश्वजित बाहेर गेला आणि परीला घेऊन आला आणि दोघांच्या मध्ये त्याने परीला झोपवले. विश्वजित म्हणाला, आपली मुलगी आपल्यापाशी झोपणार, दुसरीकडे नाही. विश्वजितचं बोलणं ऐकून परी पण झोपेत हसत होती आणि विश्वजितच्या गळ्यात हात टाकून झोपी गेली. सख्खा बाप नसून पण
विश्वजित परीला किती प्रेम करतोय हे पाहून अस्मिताच्या डोळ्यातून अश्रू आले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.